मध्ये जी निवडणूक झाली लोकसभेची ही साधी सुधी नव्हती। ही एका बाजूला अमर्याद सत्ता, एका बाजूला प्रचंड पैसा, एका बाजूला की सरकारी यंत्रणा, एका बाजूला दबंगगिरी आणि एका बाजूला सर्वसामान्य जनता होती। ही लढाई लोकशाही की हुकुमशाही याची लढाई होती। या देशामध्ये बाबासाहेबांचं संविधान राहील की मनुस्मृती लागू होईल याचा निर्णय करणारी आरपारची लढाई होती। प्रसंग बाका होता, त्यांच्या घोषणा होता आपकी बार 400 पार, आपकी बार 500 पार। लोकांमध्ये प्रचंड दहशत होती। अशा अत्यंत नाजूक आणि कठीण प्रसंगामध्ये महाविकास आघाडी अर्थात इंडिया आघाडीने आपापल्या भागामध्ये आज बाळ्यामामा जे विजय झालेत, हा विजय भारतीय संविधानाचा, भारतीय लोकशाहीचा आणि तमाम भारतीय जनतेचा आहे। या निमित्ताने बाळ्यामामासाठी या लढाईमध्ये रखरखत्या उन्हामध्ये अगदी 48 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आमचे इरफान भाई असतील, आमचे रामदास मामा असतील, आमचे प्रकाश भाऊ असतील, असे असंख्य महाविकास आघाडीचे सर्व स्तरातले सर्व जाती धर्माचे लोक बाळ्यामामासाठी रात्रंदिवस लढले, घाम गाळला आणि घाम गाळल्याचं सार्थक झालेले। बाळ्यामामा विजय झाला म्हणजे लोकशाहीला नवं संजीवनी मिळालेली आहे, नवं बळ मिळालं आहे। या देशातला दलित, आदिवासी, धार्मिक अल्पसंख्याक या निमित्ताने त्याला जगण्याची नवी उर्मी, नवी भरारी। आता येणारी आमची पिढी ही निर्भयपणे, मुक्तपणे, स्वाभिमानाने जगेल अशी खात्री आम्हाला पटलेली आहे। बाळ्यामामांचा विजय हा लोकशाहीचा विजय आणि बाळ्यामामा आले, आपल्या हक्काचा माणूस आलेला आहे। आतापर्यंत अनेकांनी विकासाच्या नावाने या मतदारसंघात लोकांच्या तोंडाला पाने पुसलेले, फसवलेले आहे। आता मात्र बाळ्यामामा तसं करणार नाही आणि महाविकास आघाडीतले घटक पक्षातले नेते बाळ्यामामाला स्वस्थ बसू देणार नाही। नेत्याच्या मागे कामाचा तगादा लावा, लकडा लावा, त्याला सोडो की पळो करून सोडा आणि आपली कामं पदरात पाडून घ्या। आपल्या सर्व महाविकास आघाडी घटक पक्षातील सर्व मान्यवरांचं या निमित्ताने मी हार्दिक आभार मानतो, धन्यवाद देतो। आपला भारत या चॅनलला आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब, लाईक आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा। तसेच आपल्याला या विषयावर काय वाटते त्याबद्दल कमेंट्स करायला विसरू नका। रवींद्र थोरात, आपला भारत न्यूज, बदलापूर।